असं म्हणतात की 70% जास्त मोठे बदल हे अयशस्वी ठरतात. विचार करा, एवढा वेळ, एवढा पैसा आणि इतकी ऊर्जा खर्च करूनही बहुतेक उपक्रम खाबर फसतात. याचं उत्तर कुठल्याही प्रक्रियेत नाहीये, तर ते आहे आपल्या दृष्टिकोनामध्ये. तर आज आपण नेमकी हीच बदलाची मानसिकता समजून घेणार आहोत. एक अशी मानसिकता जी अयशस्वी बदलांना यशस्वी परिवर्तनात बदलून टाकू शकते. तर मग बदलाचे इतके सारे उपक्रम अयशस्वी का होतात? खरं तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्याच अनुभवात कुठेतरी लपलेलं आहे. कधी असं झालंय का की अचानक एक दिवस एक ईमेल येतो आणि त्यात एका मोठ्या बदलाची घोषणा केलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की हा बदल आपल्यावर अक्षरशः लादला गेला आहे, हो ना? नेमकी हीच भावना बदलाच्या अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि हेच फिल लुईस यांनी अगदी अचूक शब्दात मांडले. ते म्हणतात की बहुतेक व्यवसाय लोकांवर बदल लादण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम काय होतो? छुपा विरोध, ध्येयापासून भरकटणं आणि शेवटी प्रकल्पाचं अपयश. म्हणजे बघा, जेव्हा लोकांना वाटतं की निर्णय प्रक्रियेत त्यांना काहीच विचारलं जात नाहीये, तेव्हा एक प्रकारचा छुपा विरोध सुरू होतो. लोक तोंडावर नाही म्हणत नाहीत, पण त्यांच्या कामातला तो उत्साह, ती चमक कुठेतरी हरून जाते आणि हाच छुपा विरोध कोणत्याही मोठ्या बदलाला आतून पोखरून काढतो. मग यावर उपाय काय? अजून एक नवीन सिस्टीम आणायची की आणखी एखादी गुंतागुंतीची प्रक्रिया तयार करायची? नाही, अजिबात नाही. खरा उपाय दडला आहे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच. आपल्याला गरज आहे एका नवीन मानसिकतेची. एक अशी मानसिकता जी बदलाकडे एक समस्या म्हणून नाही, तर एक संधी म्हणून बघेल. आणि याच विचारसरणीला आपण म्हणतो बदलाची मानसिकता. ही मानसिकता म्हणजे त्या छुप्या विरोधावरचा जणू काही रामबाण उपाय आहे. का? कारण इथे बदल हा कोणावर लादला जात नाही, तर तो सर्वांना सोबत घेऊन घडवला जातो. प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकत आणि फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत. तर ही मानसिकता मुख्यत्वे 3 शक्तिशाली तत्वांवर उभी आहे. पहिलं तत्व आहे लोकांवर बदल लादण्याऐवजी त्यांच्यासोबत मिळून तो घडवणं. दुसरं, फक्त काम पूर्ण करण्यावर नाही, तर त्यातून काय शिकलो आणि काय परिणाम साधला यावर लक्ष केंद्रित करणं. आणि तिसरं, जे खूप इंटरेस्टिंग आहे, कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित करून अधिक प्रभावी परिणाम मिळवणं. ही 3 तत्व मिळून बदलाला एक संघर्ष नाही, तर एक सहयोगी प्रवास बनवतात. चला, तर मग आपल्या पहिल्या तत्वाकडे वळूया, लोकांसोबत. एक क्षण विचार करा. एखाद्या मोठ्या बदलाची घोषणा होते आणि लोकांच्या मनात भीतीऐवजी उत्साह निर्माण होतोय. असं होऊ शकतं का? हो, नक्कीच होऊ शकतं. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकांना असं वाटतं की ते या बदलाचे बळी नाहीत, तर ते स्वतः त्याचे मालक आहेत. हा फरक बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे लोकांवर बदल लादणं, जिथे फक्त वरून आदेश येतात आणि लोकांमध्ये असहाय्यता वाढते आणि यातूनच प्रतिकार जन्माला येतो. पण दुसऱ्या बाजूला बघा, जेव्हा बदल सोबत केला जातो तेव्हा लोकांमध्ये एक मालकीची भावना येते, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि मग ते स्वतःहून त्या बदलाच्या यशासाठी वचनबद्ध होतात. बरं, हे लोकांसोबत बदलण्याचं तत्व प्रत्यक्षात कसं दिसतं? उत्तम उदाहरण म्हणजे टोयोटाची कायझन संस्कृती. विचार करा, तिथे असेंब्ली लाईनवर काम करणाऱ्या साध्या कर्मचाऱ्यालाही उत्पादन प्रक्रियेत सुधारणा सुचवण्याचा आणि गरज पडल्यास ती राबवण्याचा अधिकार असतो. किंवा यूकेच्या आरोग्य सेवेचं उदाहरण घ्या. तिथे तर नर्स आणि डॉक्टरनाच नवीन कल्पना राबवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आणि त्याचे काय अप्रतिम परिणाम दिसले. मग हे प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल? सोपं आहे. बंद दाराआड योजना बनवण्याऐवजी लोकांना चर्चेत सामील करून घ्या. बदलामागचा का आणि कशासाठी हे स्पष्ट सांगा आणि तो कसा राबवायचा यावर त्यांची मतं विचारा. या सगळ्या कृतींमधून एकच गोष्ट साधली जाते. लोक त्या बदलाला आपलं मानू लागतात आणि मग त्याच्या यशासाठी स्वतःला झोकून देतात. ठीक आहे, तर आपण लोकांना सोबत घेतलं. पण आता पुढचा टप्पा येतो, प्रगती मोजायची कशी? अनेकदा आपलं लक्ष कशावर असतं? फक्त काम पूर्ण झालं का यावर. पण बदलाची मानसिकता आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारायला लावते. तो म्हणजे आपण यातून काय शिकलो आणि महत्त्वाचं म्हणजे काय परिणाम साधला. WD-40 कंपनीच्या CEOचं हे वाक्य ऐका. ते म्हणतात, आमच्या कंपनीत आम्ही चुका करणं थांबवलंय. त्याऐवजी आम्ही शिकण्याचे क्षण मिळवायला सुरुवात केलीये. काय कमाल विचार आहे. त्यांनी फक्त अपयश किंवा चूक हे शब्द संस्थेतून काढून टाकले आणि त्या जागी शिकण्याचा क्षण हा शब्द आणला. या एका छोट्याशा भाषिक बदलाने संपूर्ण कंपनीची मानसिकता बदलून टाकली. पण मग प्रश्न उरतो की टीम्स अयशाला खरंच शिकण्याची संधी म्हणून कसं पाहू शकतात? उत्तर सोपं आहे. जेव्हा चुकांना शिक्षा देण्याऐवजी त्यातून शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, तेव्हा लोक न घाबरता नवीन प्रयोग करायला तयार होतात.
आणि जेव्हा चुका करण्याची ही भीती मनातून निघून जाते तेव्हाच खरी नवनिर्मिती, खरं इनोव्हेशन जन्माला येतं. आणि जगातल्या सर्वात यशस्वी कंपन्यांनी हेच तर ओळखलंय. ॲमेझॉनच्या अयशस्वी फायर फोनबद्दल तर सगळ्यांनाच माहितीये, पण त्यांनी त्या अयशाला एक महागडा शिकण्याचा क्षण मानलं आणि त्याच अनुभवातून पुढे इको आणि अलेक्सासारखी प्रचंड यशस्वी उत्पादनं जन्माला आली. तसंच काहीसं पिक्सारमध्ये होतं. तिथे प्रत्येक चित्रपटानंतर काय चुकलं किंवा कोणामुळे चुकलं यावर चर्चा होत नाही, तर आपण यातून काय शिकलो यावर चर्चा होते. यासाठी एक खूप सोपी पण प्रभावी पद्धत वापरता येते. तिला म्हणतात कृतीनंतरचा आढावा किंवा AAR. यात फक्त 4 सोपे प्रश्न विचारायचे. 1. आपल्याला काय अपेक्षित होतं? 2. प्रत्यक्षात काय घडलं? 3. असं का घडलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. पुढच्या वेळी आपण काय वेगळं करणार आहोत? बस, या साध्या चौकटीमुळे प्रत्येक अनुभवातून शिकणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या तत्वाकडे वळूया. आणि हे तत्व सुरुवातीला थोडं विचित्र वाटू शकतं. ते तत्व आहे अधिक परिणाम मिळवण्यासाठी कमी काम करा. बरोबर ऐकलत. कधीकधी कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानेच जास्त चांगले परिणाम मिळतात. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ॲपल. 1997 साली जेव्हा स्टीव्ह जॉब्स परत आले तेव्हा कंपनी डझनभर वेगवेगळी उत्पादनं बनवत होती. म्हणजे कंपनी खूप व्यस्त होती, पण ती प्रभावी नव्हती. त्यांची सगळी ऊर्जा अनेक दिशांना विखुरलेली होती. आणि मग जॉब्स यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी कंपनीच्या उत्पादन श्रेणीतील तब्बल 70% उत्पादनं बंद करून टाकली. प्रिंटर्स, स्कॅनर्स, अनेक प्रकारचे कॉम्प्युटर्स, सगळं काही बंद. आणि आपलं सर्व लक्ष फक्त काही मोजक्या आणि सर्वोत्तम उत्पादनांवर केंद्रित केलं. स्टीव्ह जॉब्स यांचं हे वाक्य या तत्वाचं अगदी सार आहे. ते म्हणाले होते, काय करायचं नाही हे ठरवणं काय करायचं हे ठरवण्याइतकंच महत्त्वाचं आहे. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणण्याच्या याच हिमतीमुळे, याच फोकसमुळे ॲपल पुढे आयमॅक, आयपॉड आणि आयफोनसारखी क्रांतिकारी उत्पादनं तयार करू शकली. तर मग स्टीव्ह जॉब्ससारखा फोकस आपल्या कामात कसा आणता येईल? याची सुरुवात होते नाही म्हणायला शिकण्यापासून. तो 80-20चा नियम वापरा. म्हणजे अशा 20% कामांवर लक्ष द्या जे 80% परिणाम देतील. अनावश्यक कामं आणि मीटिंग्स कमी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विचार करण्यासाठी, नवीन कल्पना सुचवण्यासाठी थोडा मोकळा वेळ, थोडी व्हाईट स्पेस राखून ठेवा. तर जेव्हा हे तीनही धागे एकत्र येतात, लोकांसोबत काम करणं, प्रत्येक अनुभवातून शिकणं आणि फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, तेव्हा केवळ बदलाची प्रक्रियाच नाही, तर नेतृत्वाची संपूर्ण व्याख्याच बदलून जाते. थोडक्यात सांगायचं तर हे बदलाच्या मानसिकतेचे 3 आधारस्तंभ आहेत. पहिलं, लोकांसोबत काम केल्याने विश्वास आणि एक सामायिक उद्दिष्ट तयार होतं. दुसरं, शिकण्यावर भर दिल्याने आपली संस्था अधिक चपळ आणि हुशार बनते. आणि तिसरं, कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि परिणाम अनेक पटींनी वाढतो. आणि शेवटी हाच तो सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की बदलाचं व्यवस्थापन करणारे मॅनेजर असतात, पण जे बदलासाठी लोकांना प्रेरित करतात ते खरे लीडर बनतात. तर मग जाता जाता एक विचार करूया. असा कोणता एक छोटासा बदल आहे ज्याचं नेतृत्व उद्यापासून लोकांवर लादण्याऐवजी त्यांच्या सोबत करता येईल? कारण खरा आणि टिकून राहणारा बदल नेमका तिथूनच सुरू होतो.